कंटेंट क्रिएशन हा खरंच उत्तम पर्याय आहे पैसे कमवायचा। पण पावसाची वाट म्हणजे पाऊस आला पाहिजे असं वाटतंय। हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। मी आज मस्त फ्रेश व्हिडिओची सुरुवात केली आणि खरंच सांगते मागच्या 3-4 दिवसापासून आज जरा चेहरा बरा दिसतोय, जरा चेहऱ्यावर तेज दिसते। नाहीतर मागच्या 4 दिवसात माझे डोळे असे होते, चेहरा एकदम असा एवढूसा झाला होता आणि कसं तरीच वाटत होतं। पण म्हटलं चला मस्त व्हिडिओची सुरुवात करते। आता बरं आहे, फक्त थोडा कफ आहे आणि थोडंसं खोकला येतोय, दॅट्स इट। बाकी असं काही नाही आहे खूप, त्यामुळे नॉर्मल रुटीनमध्ये मी आलेली आहे। आणि छानपैकी हेअर वॉश केला, 4 दिवसानंतर हेअर वॉश केला। पण इतकं दुःख झालं मला आज, कारण इतका जास्त हेअरफॉल झाला। चूक अशी झाली की माझा शॅम्पू संपलेला आहे, सो मी अश्विन ज्या वापरतात तो शॅम्पू आज वापरला आणि मला नव्हतं वाटलं की एका यूजमध्ये। आणि असं नाही आहे बरं की मी हा फर्स्ट टाईमच वापरला आहे, मी वापरत असते तो पण कधी कधी, ऑल्टरनेट चालू असतो माझा। पण आता हे आजारपणामुळे झालं की काय मला माहिती नाही, पण इतका जास्त हेअरफॉल झालेला आहे। नाहीतर माझं ना हे असं, हा जो एक निघालाय ना असा छोटासा, हा एवढासा हेअरफॉल होतो। पण आज इतकं जास्त मन दुखतंय माझं, कारण केसांची ग्रोथ तेवढी नाही आहे जेवढे की माझे केस एवढे गळाले आहेत। आणि असं वाटलं मी का यूज केलाय तो शॅम्पू, पण माहिती नाही 4 दिवसानंतर केलाय की आजारपण होतं, थोडा वीकनेस होता, तर केसांमध्ये पण तो वीकनेस आला होता की काय खरंच नाही कळलं मला। पण ठीक आहे, जाऊ दे, आता जे झालं ते झालं, त्याला काही ऑप्शन नाही आहे। चला व्हिडिओची सुरुवात करते। आणि आज मला ना ड्रमस्टिक करी बनवायची आहे। केव्हापासून मी ते कट करून ठेवलेले आहेत, जेव्हा की मी ती प्रिपरेशन करून ठेवली होती ना सगळी, तेव्हापासून। सो खूप दिवस ठेवला ना त्या थोड्याशा कडक आणि थोडं मला वाटतं की त्याची टेस्ट जाते, म्हणून म्हटलं चला आज बनवून घेते। तसंच मी राजमा पण जेव्हा भिजत टाकला होता तो मी काल बनवून घेतला, कारण तोही खूप दिवस तसाच होता। सो खूप दिवस फ्रीजमध्ये राहिलेल्या वस्तू ना नंतर मग ते खाव्याशा वाटत नाही। पण चला आता खूप बडबड नाही करत, सुरुवातीलाच आपण व्हिडिओची सुरुवात करूया। सो आजच्या दिवसात मी जे काही करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न कर। वाटण मी न भाजताच तयार करून घेणार आहे। एक मोठा कांदा कापून घेतलाय, 4 लसूण पाकळ्या, 3 मिरची, थोडंसं आलं घातलं, थोडी कोथिंबीर घातली आणि माझ्याकडे खोबरं ना भाजलेलं होतं म्हणून मी असं भाजलेलं खोबरं घातलं, नाहीतर साधं खोबरं घातलं तरीही चालतं, कारण सगळं आपण न भाजताच घेतलेलं आहे। त्यात अगदी थोडेसे शेंगदाणे घालायचे, खूप सारे शेंगदाणे नाही घालायचे। आपण काय चूक करतो, खोबरं कमी आणि शेंगदाणे जास्त घालतो। थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं। त्यानंतर मी सरसोचं तेल घेतलं होतं, त्यात खूप छान बनते भाजी। थोडंसं जिरं घातलं, कढीपत्ता घातला भरपूर सारा आणि त्यानंतर हे वाटण घातलं। आता वाटण मस्तपैकी शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात थोडी 1 टोमॅटोची प्युरी घालायची। 1 टोमॅटोची प्युरी बस असते, खूप घातली तर ती आंबट होऊन जाते। त्यानंतर आपले रेग्युलर स्पाइसेस घालायचे। मी एक्स्ट्रा फक्त जिरा पावडर घातले, बाकीचं रेग्युलर स्पाइसेस। आणि त्यानंतर ही छान हे 5 ते 10 मिनिटं असं शिजवून घेतलं। भाजीला थोडा कलर चांगला यावा यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, थोडं मीठ घातलं, परत शिजवून घेतलं आणि यात गरम पाणी टाकलं। आता हे पाणी उकळी आलं की यात मग आपल्या ड्रमस्टिक ज्या आपण ऑलरेडी धुवून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आणि 15 मिनिटं छान अशी उकळी काढायची, कारण शेंगा आपण आधीच शिजवून घेतल्या नव्हत्या, त्या याच करीमध्ये शिजवून घ्यायच्या, म्हणजे करीला पण खूप छान त्याचा फ्लेवर येतो। सगळ्यात शेवटी ना थोडीशी कसुरी मेथी घातली आणि 5 मिनिटं अजून शिजवून घेणार आहे, दॅट्स इट। पाणी थोडं जर कमी वाटलं तर थोडं थोडं गरम पाणी तुम्ही वरून तर टाकू शकता आणि ड्रमस्टिक करी तयार आहे। जून महिना अर्धा ओलांडलाय, पण पावसाचा अजून पत्ता नाहीये। साधं बाल्कनीतून किंवा विंडोमधूनही बाहेर बघितलं ना तर इतकं ऊन असं तापलेलं वाटतंय, पण तरीही नाईलाज रियांशला आणण्यासाठी 10-15 मिनिटं 15 मिनिटं लागतात, तेवढे मला उन्हात जावेच लागतात। खरंच आता पावसाची वाट म्हणजे पाऊस आला पाहिजे असं वाटतंय। आणि सारखं सारखं तेच ऐकून ना कधी कधी असं वाटतं की बापरे महागाई वाढेल पाऊस आला नाही तर, कारण शक्यता अशीच आहे की यावर्षी जरा कमी पाऊस आहे, पण तो येऊ देत एवढंच म्हणेल। सध्या तरी त्याची खूप गरज आहे। माझी कामं वगैरे झाली आहे, जेवण पण झालंय आणि जी ड्रमस्टिक करी मी तुमच्याशी शेअर केली ना कमाल बनते। नक्की एकदा ट्राय करून बघा। शेंगदाणे खूप जास्त घालायचे नाहीये, शेंगदाणे घातले तर ती आमटी जास्त वाटते, कारण मी सुद्धा तीच चूक आधी करायची, पण यावेळी मी खोबरा आणि कांदा जास्त घातला। ट्राय करून बघा, मस्त टेस्टी आणि हेल्दी करी आहे।
भाकरी बनवल्या होती मी आज, खूप दिवसापासून भाकरी बनवल्याच नव्हत्या. म्हटलं चला थोडी करीवाली भाजी आहे तर भाकरी खाता येईल. तर जेवण वगैरे झालंय. आता म्हटलं थोडासा हा जो वॉर्डरोब आहे, वॉर्डरोब नाही स्पेशली हे जे हा जो बॉक्स आणलेला आहे मी साडी कव्हरसाठी, यात आता ज्या साड्या आणल्या होत्या ना, म्हणजे जी मी शॉपिंग केली होती अमरावतीवरून, त्याच फक्त साड्या ठेवलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की या फक्त साड्या ठेवल्यापेक्षा ना, यामध्ये मी हे बघा वरच्या साईडला ना, ज्या मी जास्त नेसत नाही साड्या, त्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या अशा एका बॉक्समध्ये ठेवते. आणि जे सिंगल कवर आहेत माझ्याकडे, जसे की हे आहेत, अशा कवरमध्ये या साड्या ठेवते. म्हणजे ज्या जास्त वापरायच्या आहेत त्या सिंगल काढल्या की मग त्या व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात. बाकी बऱ्याचशा अशा साड्या असतात, जसं की माझ्याकडे आहेत बऱ्याचशा साड्या. या साड्यांचं काय करू तेही समजत नाही, कोणाला देऊ पण शकत नाही आणि त्याचं काय करावं हे पण समजत नाही. सो मीच कन्फ्यूज आहे. फक्त त्या तशाच आपल्या वॉर्डरोबमध्ये, बेडच्या आतमध्ये तशाच वर्षानुवर्ष ठेवून दिलेल्या असतात. जसं की या साड्या घेताना इतक्या छान आवडल्या होत्या, खूप सुंदर. याचा कलरही इतका सुंदर आहे, मस्त पेस्टल कलरमध्ये जातो, थोडासा डार्क आहे, पण ही नेटची आहे त्यामुळे आता ती घालण्यातही येत नाही. सो यांचं काय करायचं खरंच नाही कळत. त्याचा ड्रेसही काही शिवता येत नाही, कारण त्यावर जे स्टोन आहे त्यामुळे सुया तुटतात. तर आता फक्त एक तेवढं मी काम करून ठेवते. साड्यांची थोडीशी शिफ्टिंग करते, म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं तिकडे. 15 मिनटं लागतील जास्तीत जास्त. त्यानंतर मग राहिलेली थोडीशी एडिटिंग करायची आहे. साड्या काढत होते, त्यात मला ही एक माझी एंगेजमेंटची साडी मिळाली, जी की सासरकडून मला मिळाली होती. त्याचं ब्लाऊज एवढंसं, आता लग्नाच्या वेळेचं कुठलंच ब्लाऊज होत नाही. पण साड्याही अशा आहेत ना की त्या वापरण्यातच नाही आहे, कारण त्या खूप जास्त हेवी होत्या. आता ही एक साडी, कलर बघा किती सुंदर आहे, शोधून मिळणार नाही असा कलर आहे. पण फक्त ती खूप जास्त हेवी आहे, त्यामुळे मला ती नेसताच येत नाही. खूप भारी होते, कारण पूर्ण मोती वर्क केलेलं आहे आणि पूर्ण साडीवर असं वर्क आहे. त्यामुळे इतकी जास्त हेवी आहे की घालतानाच, ती नेसतानाच थकून जाते मी. आता ही अश्विनला दाखवली तर अश्विन म्हणाले की ही ना एक्सरसाइजसाठी यूज कर. जोक सपाट, खरंच इतकी जास्त हेवी होती ती. कलर कसा वाटतोय तुम्ही सांगा मला. म्हणजे असा कलर मिळाला ना अजूनही तर मी परत घेईल. आणि खुरापती माझं डोकं, की माझ्या डोक्यात विचार आला की याचा मी काहीतरी जुगाड करू शकते का, म्हणजे यावरचे काहीच जर स्टोन काढले तर ही साडी थोडीशी हलकी होऊ शकते आणि मग ती मी वापरायला काढू शकते. कारण कलर मला खूप खूप जास्त आवडला होता त्यावेळी पण, आणि आत्ताही तो तितकाच सुंदर दिसतोय. थोडा प्रयत्न केला मी वर्क काढण्याचा, पण इतकं डिफिकल्ट आहे ना, कारण ते साध्या धाग्यात नाही आहे, तर तो सिल्वर थ्रेड असतो ना, त्यामध्ये आहे. आता बघू कसं काय होते. आता माझ्याकडे वेळ नव्हता, जेवढ्या साड्या मला ठेवता येईल तेवढ्या मी पटकन ठेवून दिल्या. तरी पण ना काही साड्या आहेतच की ज्यासाठी परत मला काही ऑर्गनायझर किंवा असे साडी कवर घ्यावेच लागतील. खूप दिवसापासून यावर बोलायचं होतं, पण सारखं राहून जात आहे. म्हटलं चला आज तुमच्याशी हे बोलते, कारण यामुळे काही जणांची हेल्पसुद्धा होऊ शकते. आता यूट्यूबमधून किती पैसे मिळतात हा प्रश्न बरेचदा विचारला जातो. एरवी जॉब म्हणजे सॅलराईड जे आहे त्यांना हा प्रश्न कोणी विचारणार नाही, पण जेव्हा असं आपण काहीतरी वेगळं करतो ना, तेव्हा लोकांच्या मनात उत्सुकता, क्युरिओसिटी हे सगळं असते आणि त्याच्या मुळे ते विचारत असतात. सो मला सुद्धा विचारलेलं आहे की किती पैसे मिळतात, मग कसं असतं, काय असतं. माझ्या काही मैत्रिणी आहेत, काही नातेवाईक आहेत, तर यांच्याकडून हा प्रश्न येतो. पण मला ना, मी जेव्हा माहेरी होते तेव्हा काही कमेंट्स आल्या होत्या याबद्दल की तुला यूट्यूबमधून किती पैसे मिळतात, आम्हाला यूट्यूब चालू करायचं आहे, साधारण स्वतःपुरतीचा खर्च निघत असेल तर तेही चालणार आहे. काही जणांचं असं होतं की मला पैशांची गरज आहे, सो मला पण यूट्यूब चालू करायचं आहे. म्हटलं की हे म्हणजे जसा तुम्ही विचार करताय ना तसं नाही होत. ॲक्च्युली मी जेव्हा यूट्यूब चालू केलं होतं सुरुवातीला मी खूप साऱ्या चुका केल्या. पैशांचा तर मी विचारच केला नव्हता, जे की मी आत्ता असं नाही म्हणू शकत. आत्ता मी पैशांचा विचार करते. मला असं वाटतं की या महिन्यात एवढं पेमेंट आलं तर पुढच्या महिन्यात आणखी जास्त आलं पाहिजे, पुढच्या महिन्यात त्याच्यापेक्षा जास्त आलं पाहिजे. सो मी आत्ता असं नाही म्हणू शकत की मी पैशांचा विचार नाही करत. पण सुरुवातीला अगदी ऑनेस्टली सांगते, मी फक्त टाइमपास म्हणून हे चालू केलं होतं आणि म्हणूनच मी खूप साऱ्या अशा चुका पण केला, कारण तेव्हा एवढं काही मला कळत नव्हतं. पण आत्ता मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही
यूट्यूब सुरू करायच्या आधीच पैशांचा विचार करू नका की किती पैसे मिळतील किंवा तुमचा घर खर्च भागेल का किंवा तुमचा स्वतःचा खर्च भागेल का. मी एवढंच म्हणेल की तुम्हाला सुरुवात करायची असेल ना तर तुम्ही सुरुवात करा. तुमच्याकडे कंटेंट असेल किंवा मी म्हणेल की पैशांपेक्षा जर तुम्ही तुमच्या कंटेंटवर जास्त लक्ष दिलं, तुम्हाला काय शेअर करायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं तर तुमची लवकर ग्रोथ होऊ शकते. आणि ही ग्रोथ किंवा यूट्यूबवर पैसे कमावणं हे ना कुणी असं प्रिडिक्ट नाही करू शकत किंवा कुणाच्याच बाबतीत हे असंच होणार आहे तसं पण नसतं. कोणाला लवकर सक्सेस मिळतं तर कोणाला खूप उशीर लागतो, खूप स्ट्रगल करावं लागतो. जसं की माझ्या केसमध्ये झालं. मला वर्षभरानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं. मॉनिटाईज झाल्यानंतर 7 ते 8 महिन्यानंतर मला पहिलं पेमेंट आलं होतं. त्यानंतर दुसरं पेमेंट यायसाठी पण खूप वेळ लागला होता. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं नाही घडत. आणि हीच वर्स्ट सिच्युएशन नाहीये, यापेक्षाही वर्स्ट असू शकते आणि चांगली पण असू शकते. बऱ्याच जणांचं एका महिन्यात सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि पेमेंट सुद्धा चालू झालेलं आहे. सो मी एवढंच म्हणेल की तुम्ही पैशांचा विचार आधीच करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करा, एक प्रवासाला तुमच्या सुरुवात करा. आणि लोक काय म्हणतील किंवा तुम्हाला कसं तरी वाटेल, लाज वाटेल, या सगळ्या गोष्टींना सगळ्या क्रिएटर सोबत होतात. सगळेजण स्ट्रगल करूनच पुढे आलेले असतात. सो या सगळ्या गोष्टी सुरुवातीला असतातच, पण हळूहळू आपल्याला त्याचा सराव होतो, आपण कम्फर्टेबल होतो आणि त्यानंतर मग कुठे आपल्याला आपल्याच कामात ना थोडा प्रोग्रेस दिसायला लागतो. आणि असं करत करत मग आपण सगळं काही अगदी बिंदास लोकांचा विचार न करता हे सगळं करण्याची आपली तयारी असते. सो शेवटी मी एवढंच म्हणेल की आत्ताच्या काळात कॉन्टेंट क्रिएशन हा खरंच उत्तम पर्याय आहे पैसे कमवायचा. पण तरीही दुसऱ्यांच्या कमाईकडे न बघता आपण पहिली आपली सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला थोडा सपोर्ट कमी मिळेल, पण तुम्ही हा विचार करा की तुम्हाला लोकांना काय उपयोगी, नवीन किंवा रिलेटेबल देता येईल आणि तिथून तुमच्या प्रवासाला सुरुवात करा. बाकी आणखी काही प्रश्न असतील की पुढे कसं काय करायचं किंवा चॅनल कसं ओपन करायचं, असं काही प्रश्न असेल तर मला तसे तुम्ही कमेंटमध्ये विचारा. लवकर नाही झालं तरी सुद्धा मी प्रश्नाचे उत्तर तुमच्या देत असते. झालंच तर कमेंटमध्येच रिप्लाय देते किंवा मग खूप मोठं असेल तर एखाद्या वेळी बसून शांतपणे मी तुमच्याशी सगळं शेअर करत जाईल. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि माझा यूट्यूब पेमेंटचा राहिलेला प्रश्न तर माझं असं आहे की कधी मला महिन्याला पेमेंट येतं. कसं असतं, व्ह्यूज जर खूप चांगले आले तर चांगलं पेमेंट येतं, कधी व्ह्यूज खूप कमी असतात, सो कधी पेमेंट सुद्धा येत नाही. सो अशातला भाग आहे. सो ज्यावेळी मला वाटेल की हां आता इथपर्यंत माझं असं झालेलं आहे त्यावेळी मी नक्की तुमच्याशी शेअर करेल की मला यूट्यूबकडून किती पैसे मिळतात. चला, संध्याकाळ झाली होती. मस्त मी माझा एकटी इथे चहा एन्जॉय करते. आणि उन्हामुळे ना क्रोटॉनला काही नवीन पानं आली होती जी की खरंच सुकून गेली. पण त्याचसोबत काही प्लांट्स आहेत त्याची ग्रोथ पण झालेली आहे, म्हणजे हँग करता येईल इतके छान दिसत आहेत ते. पण माझ्याकडे सध्या काही पॉट नाही आहे. झालंच तर मी लवकरच ना काही हँगिंग पॉट आणते, म्हणजे वर तर नाही पण असं रेलिंगला मला ते छान हँग करता येईल. डिनर झाल्यानंतर वॉकसाठी गेलो आणि सोबतच या सगळ्या फ्रूट्स भाज्या पण घेऊन आलो, कारण ना आज एक मंडी लागते. ती फक्त एकच दिवस असते आणि मोस्टली आमचं असं वॉक करताना काही ना काही आणलंच जातं त्या मंडईमधून. तर मी कैऱ्या आणलेल्या आहेत, आंबे, काही भाज्या आणल्या आहेत आणि जांभळं आणली होती. तर जांभळं रियांशला आत्ताच खायची होती. आता मी जेवढं धुवून ठेवता येते तेवढं धुवून ठेवते, काही निवडून ठेवत नाही कारण उशीर झाला होता. पण चला, असा गेला माझा आजचा दिवस. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि ज्या काही तुमच्या क्वेरी होता, आय होप त्याचे उत्तर मी दिलेली आहे. आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला यूट्यूब रिलेटेड किंवा आणखी कुठलंही तर मला नक्की विचारत जा. मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. चला, बाय.